नमस्कार मंडळी. ग्रंथांच्या सहवासात या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण बकुळा या कादंबरीचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. सुधा मूर्ती यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे आणि अनुवाद केलेला आहे लीना सोहोनी यांनी. हे अनुवादित पुस्तक मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. याची पहिली आवृत्ती 2009 साली प्रसिद्ध झालेली आहे. ही बघा, ही पहिली आवृत्तीच माझ्याकडे आहे आणि आपण ह्या पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत. 120 रुपये किंमत आहे. 140 पानांची ही कादंबरी आहे. ही कादंबरी कौटुंबिक आहे. श्रीमती आणि श्रीकांत ह्या दोन पात्रांभोवती फिरणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं ते म्हणजे जरी कौटुंबिक कादंबरी असली तरीसुद्धा त्याला सामाजिक पदरसुद्धा आहेत. त्याचा परिचय आपण करून घेणारच आहोत. या कादंबरीचा मला जो आशय जाणवला तो म्हणजे की मित्रमैत्रिणी ज्या वेळेला मैत्रीच्या पातळीवरून पुढे जाऊन त्यांच्यामध्ये त्यांच्याही कळत न कळत प्रेमाचं नातं निर्माण होतं आणि मित्रमैत्रीण ह्या नात्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा ते पती पत्नी या वैवाहिक संबंधांना सुरुवात करतात त्यावेळेला पती पत्नी म्हणून नांदत असताना त्यांच्यातलं जे मित्रत्वाचं नातं आहे ते त्यांच्याही नकळत अलगदपणे पुसलं जातं. ते फक्त पती पत्नी या भूमिकेतनंच एकमेकांशी वागा बोलायला लागतात. आणि कालांतराने त्याच्यामुळे काय होतं? कालांतराने त्याच्यामुळे पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणावरूपी वादरूपी वादळं निर्माण होतात. आणि ही वादळं फक्त सांसारिक जीवनापुरतीच मर्यादित राहत नाहीत तर पती पत्नीच्या नातेसंबंधामध्ये त्यामुळे तणावसुद्धा निर्माण होतो. कारण ते एकमेकांना अध्यारूत धरायला लागलेले असतात. श्रीमती आणि श्रीकांत या पती पत्नीच्या नातेसंबंधात सुद्धा आपल्याला हीच गोष्ट त्यांच्यामध्ये तणाव निर्माण करायला कारणीभूत झालेली आहे हे कादंबरी वाचताना खचितच कळतं. आता या कादंबरीची जी काही कथानकाची पार्श्वभूमी आहे ती सर्व काही मी तुम्हाला कथन करणार नाही आहे. त्याच्यासाठी प्रत्यक्ष कादंबरी वाचूनच त्याचा आस्वाद छानपणे घेता येईल. पण तरीसुद्धा एक रूपरेखा कथानकाची सांगण्याचा प्रयत्न करते. कारण त्याच्यामधनं मला जी इतर वैशिष्ट्य कादंबरीची सांगायची आहेत ती कथन करता येतील. श्रीमती आणि श्रीकांत हे दोघे एकाच वयाचे असतात. एकाच शाळेमध्ये शिकत असतात आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये श्रीमतीचा शाळेतच नाही तर पूर्ण बोर्डामध्ये पहिला क्रमांक येतो. श्रीकांतसुद्धा हुशार असतो. त्याचा बोर्डामध्ये दुसरा क्रमांक येतो. पण या ठिकाणी गंमत बघा वाचक हो, ज्या वेळेला आपला दुसरा क्रमांक आला आहे अशी श्रीकांतला तार येते त्यावेळेला त्याला प्रचंड आनंद होतो. कारण त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते की बोर्डामध्ये माझा दुसरा क्रमांक येईल. त्याला वाटत असतं की 10 नंबरपर्यंत आपला नंबर येईल. त्याला आनंद झालेला आहे. पण ज्या वेळेला त्याला कळतं की पहिला क्रमांक बोर्डामध्ये श्रीमतीचा आलेला आहे त्यावेळेला ताबडतोब त्याचा आनंद मावळतो. बघा, म्हणजे त्याच्यामधली जी पुरुषी प्रवृत्ती आहे की मुलगी माझ्या पुढे गेली ती ह्या त्याच्या भावनेमध्ये डोकावलेली आपल्याला दिसते. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं जो सामाजिक स्तर सुद्धा दिसतो हे सामाजिक कंगोरे सुद्धा त्या कौटुंबिक कादंबरीमध्ये आपल्याला आढळतात. परंतु कालांतराने होतं काय? ज्या वेळेला ते कॉलेज जीवन जगायला लागतात त्यांच्यामध्ये कळत नकळत मैत्री निर्माण होते. आणि त्यांच्या या मैत्रीचा आणि त्या मैत्रीचं रूपांतर जेव्हा प्रेमात होतं त्या प्रेमाचा साक्षीदार म्हणून कोण दाखवलेलं आहे? तर त्या दोन्ही घरांच्या मध्ये एक बकुळीचं झाड असतं. ते झाड म्हणजे या दोघांच्या प्रेमाचा अबोल साक्षीदार दाखवलेला आहे.
आता ज्या वेळेला ते कॉलेज जीवन जगत असतात त्यावेळेला श्रीकांतला इंजिनिअरिंगला जायचं असतं आणि पहिला क्रमांक येऊन सुद्धा श्रीमती आर्ट्स साईडला जाते. आपल्याला वाचताना थोडंसं विचित्र वाटेल की पहिल्या नंबरची मुलगी आहे पण ती सायन्सला वगैरे न जाता आर्ट्स साईड कला शाखा ती निवडते. याचं कारण मंडळी, ती जी श्रीमती आहे तिचे आपल्या जगण्याबद्दलचे आणि वागण्याबद्दलचे मायने अतिशय पक्के असतात. ती जरी अबोल असली तरी तिची तत्व आयुष्यातली अतिशय भक्कम असतात. तिचं मत असं असतं की आयुष्यामध्ये आपण जे काम करू तो विषय आपला आवडीचा पाहिजे आणि तिला साहित्य आणि इतिहासामध्ये आवड असल्यामुळे ती BA इतिहास आणि साहित्यामधनं करते, पण MA ती आपला लाडका विषय इतिहास निवडते. आणि त्याच दरम्यान त्यांचं प्रेम फुललेलं आहे. ती BA करत असताना त्यांच्या दोघांच्या घरामध्ये जे बकुळीचं झाड आहे त्या झाडाच्या खाली पहाटे पहाटे फुलं वेचण्याच्या निमित्ताने ही दोन्ही मित्रमंडळी एकत्र येतात. श्रीमती आणि श्रीकांत त्यांच्यामध्ये शाब्दिक देवाणघेवाणीमधनं त्यांच्याही नकळत भावनिक देवाणघेवाण व्हायला सुरुवात होते. आणि ज्या वेळेला IIT पवई मुंबई इथे श्रीकांत इंजिनिअरिंगचा अभ्यास करायला जातो त्यावेळेला श्रीमती त्याला पत्र लिहिते आणि त्या प्रत्येक पत्रामधनं ती एक एक बकुळीचं फूल त्याला पाठवते. आणि श्रीकांतसुद्धा तिच्या प्रत्येक पत्राची आवर्जून वाट पाहत असतो आणि अशी कितीतरी बकुळीची फुलं त्याच्या पिशवीमध्ये जमा झालेली असतात. झोपताना ती पिशवी तो आपल्या उशाखाली ठेवायचा आणि त्याचं त्या पाठीमागचं जे विचार मंथन आहे किंवा जी भावना आहे ती अशी आहे की ही बकुळीची फुलंच आपल्याला आयुष्यभर साथ संगतीला येणार आहेत. ही बकुळीच आपल्या कामाला येणार आहे. इथे बकुळी म्हणजे त्याला कोण अभिप्रेत आहे मंडळी? तर श्रीमती अभिप्रेत आहे. म्हणजे अशा प्रकारे बकुळीच्या झाडाचं या ठिकाणी अबोल साक्षीदाराच्या रूपात असलेलं वर्णन खूप छान पद्धतीने लेखिका आहेत त्यांनी मांडलेलं आहे. पण ह्या दोन घरांमध्ये अजून एक समस्या दाखवलेली आहे की ह्या दोन घरांमध्ये एकमेकांमध्ये प्रचंड तेढ असते. वर्षानुवर्ष चालत आलेली, पिढ्यानपिढ्या चालत आलेली तेढ असते. आणि ज्या वेळेला गंगाक्काला कळतं श्रीकांतच्या आईला की आपल्या मुलाला श्रीमतीबरोबर लग्न करायचं आहे त्यावेळेला त्यांना ते पसंत नसतं. पण शेवटी श्रीमती आणि श्रीकांत यांचा विवाह झालेला दाखवलेला आहे. तत्पूर्वी अजून एक मुद्दा सांगण्यासारखा आहे की ज्या वेळेला MAला इतिहास हा विषय श्रीमती निवडते त्यावेळेला तिचे जे राव म्हणून प्रोफेसर आहेत ते राव म्हणून प्रोफेसर असतात. त्यांचा मायकल कॉलिन्स नावाचा एक प्रोफेसर असतो अमेरिकेतला, इतिहासाचा प्रचंड प्रमाणावरती अभ्यास केलेला इतिहास संशोधक असतो. त्याची आणि श्रीमतीची भेट होते आणि ते जे आहेत मायकल ते श्रीमतीला सांगतात की तू इतिहासामध्ये संशोधन कर, तू अमेरिकेला चल, मी तुला स्कॉलरशिप मिळवून देतो. पण त्यावेळेला श्रीमती त्यांना सांगते की नाही सर, माझं आता यावर्षी लग्न होणार आहे. त्यावेळेला वाचक हो, ते जे मायकल आहेत, कॉलिन्स म्हणून त्यांनी नाव त्यांचं दिलेलं आहे, ते मनामध्ये जो विचार करतात ना तो विचारसुद्धा आपल्या भारतीय मंडळींना अंतर्मुख करायला लावणारा आहे. श्रीमतीचे हे विचार ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये साहजिकच सहज मनात येतं की ही खरी तर इतकी हुशार आहे. जर का हिने लग्न केलं आणि पारंपरिक पद्धतीने संसार करायला लागली तर कालांतराने तिला कंटाळा येईल आणि मग तोपर्यंत तिच्या ह्या संशोधनाला उशीर झालेला असेल. म्हणजे त्यांना असं वाटत असतं की केवळ संसारासाठी हिचं जे करिअर आहे ते लांबणीवर टाकू नये. पण शेवटी ते एक वाक्य म्हणतात मनातल्या मनात की भारतीय संस्कृतीमध्ये हे असंच घडतं. हे वाक्य वाचक हो मला तरी खूप मोठ्या प्रमाणावरती अंतर्मुख करून गेलं. आपल्याला सुद्धा नक्कीच त्या मायकल यांचा जो मनातल्या मनात झालेला संवाद आहे तो तुम्ही वाचल्यानंतर तुमचं मनसुद्धा त्यांच्या या वाक्याने नक्कीच अंतर्मुख होईल. पुढे मग श्रीकांत आणि श्रीमती यांचं लग्न होतं. गंगाक्का ही अतिशय टिपिकल सासू दाखवलेली आहे. हुंड्यावरनं ती घालून पाडून आपल्या सुनेला बोलत असते कारण तिला ही सून पसंतच नसते. थोडे दिवस लग्नानंतरचे ते गंगाक्काबरोबर राहतात पण नंतर नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईला येतात. त्यावेळेला
श्रीमतीची काय भावना असते की ती श्रीकांतला सांगते की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुला किती पगार मिळणार आहे त्या पगाराच्या आकड्यावरती माझं प्रेम नाही आहे, तुझा सहवास, तुझं प्रेम, तुझा विश्वास हे माझ्यासाठी मोलाचं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये राहणं कष्टाचं असलं तरीसुद्धा मी ते जुळवून आणीन. आणि खरंच ती आपल्या म्हणण्याप्रमाणे वागते. ती संपूर्णपणे आपल्या पतीला साथ देते. आणि श्रीकांतचा एक स्वभाव या ठिकाणी सांगण्यासारखा आहे की तो एकलक्षी असतो. त्याला आपलं करिअर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घडवायचं असतं, त्यासाठी मेहनत करण्याची त्याची तयारी असते आणि तो तसं घडवतो सुद्धा. पण होतं काय वाचक हो, कालांतराने तो स्वतःच्या नोकरीमध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतो की आपल्याला पत्नी आहे हे तो विसरूनच जातो. आणि श्रीमतीसुद्धा त्यावेळेला त्याला काही न बोलता हे सगळं अबोलपणाने सहन करत असते. तिला एकटीने राहायचा नंतर कंटाळा यायला लागतो, तेव्हा तो सुचवतो की तू हिस्ट्री PhDसाठी ॲडमिशन घे. पण घटना अशा घडतात की तिचं शिक्षण लांबणीवरच पडत जातं आणि हा नोकरीच्या पायऱ्या वरच्या चढायला लागतो. सुरुवातीला पैसा म्हणून तो नोकरी करत असतो, पण नंतर पद, सत्ता, प्रतिष्ठा या गोष्टींच्या आहारी तो इतका जातो की त्यांचं वैवाहिक आयुष्य जवळजवळ संपुष्टात येतं. आणि लग्नानंतर 5 वर्ष होतात तरीसुद्धा श्रीमतीला मूलबाळ होत नाही. साहजिकच तिची सासू तिला टक्के टोणपे मारायला लागते याच्यावरनं. मग त्यावेळेला ते स्वतःचं दोघंजणं चेकिंग पण करून घेतात. तपासणीमध्ये असं जाणवतं की ते दोघंही निर्दोष आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर त्यांना सांगतात तुम्हाला मूल राहील, पण मूल राहायला थोडासा उशीर होईल. मग परत दिल्लीला प्रमोशन श्रीकांतला मिळतं, ते अमेरिकेला जातात. या सगळ्या परत गदारोळामध्ये श्रीमतीचं शिक्षण मागे पडतं. म्हणता 10 वर्ष लग्नाला होऊन जातात आणि आता परिस्थिती काय बनते, श्रीमती त्याची पर्सनल सेक्रेटरी झाल्यासारखी तिच्यावरती ती भूमिका येऊन पडलेली आहे की त्याच्या ऑफिसचा सगळा कारभार ती घरातनं बघत असते. त्याची सगळी महत्त्वाची कामं तिच्यावर त्यांनी टाकलेली असतात. तिला मूलबाळ तोपर्यंत झालेलं नाही आहे. आणि त्या मुलाबद्दल सुद्धा ज्यावेळेला ती भावूक होते आणि श्रीकांतला सांगते की आपण मूल दत्तक घेऊया, होत नाही आहे तर, त्यावेळेला श्रीकांत तिला सडेतोंडपणाने सांगतो की मूल दत्तक घेणं त्याला पसंत नाही आहे. कारण मूल दत्तक घेतल्यानंतर ते मूल जर का वेडवाकडं वागलं तर त्याचं म्हणणं मी त्याला नीट सांभाळू शकणार नाही. आणि जरी उद्या आपलं मूल झालं तरीसुद्धा हाच चान्स जास्त असतो की श्रीकांत त्याला बोर्डिंगमध्ये हॉस्टेलला ठेवण्याचेच चान्सेस असतात. म्हणजे सगळीकडनं त्या श्रीमतीची आता घुसमट व्हायला लागते. लग्नानंतर 10 वर्ष उलटून गेलेली आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्या नवरा बायकोमधला दुरावा एवढा वाढतो मंडळी की खरोखर ती श्रीमती अगदी एकटी पडायला लागते. तिच्यातला आत्मविश्वास पूर्ण निघून जातो आणि दुर्दैवाने हे श्रीकांतच्या गावीही नसतं. त्याला असं वाटत असतं की आपल्या बायकोला आपण प्रचंड प्रमाणावरती पैसा पुरवतोय, घरदार पुरवलेलं आहे, तिला कशाला काही कमी नाही आहे, तरी ती अशी का. आणि श्रीमतीला वाटत असतं की लग्न होण्याच्या आधी आपण काय आणाभाका घेतलेल्या असतात की आपल्या दोघांमधलं जे चांगलं आहे ते बाहेर काढण्यासाठी आपण दोघं एकमेकांसाठी झटूया. पण इथे तर परिस्थिती उलटी झालेली आहे. ती हुशार असून सुद्धा तिचं करिअर तिला डेव्हलप करता येत नाही आणि मुलबाळ न झाल्यामुळे ती एकाकी पडलेली आहे. आणि ह्याची चिंता श्रीकांतला अजिबात आहे असं त्याच्या कृती उक्तीमधनं अजिबात जाणवत नाही. आणि साहजिकच या सगळ्या ताणतणावाचा शेवटी कडेलोट होतो श्रीमतीच्याकडून. आणि मग ती निर्वाणीचं श्रीकांतला सांगते की आपण आता दोघं एकत्र राहू शकत नाही, कारण ती म्हणते मला सुद्धा माझं इतिहासातलं जे संशोधन आहे ते आता करायचं आहे. तुझ्या हातचं बाहुलं बनून मी राहू शकत नाही. आणि हा जो त्यांच्यामधला ताणतणाव आहे ना मंडळी, हा मी माझ्या शब्दामध्ये सांगण्यापेक्षा तुम्ही निश्चितच ती कादंबरी वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अतिशय कौटुंबिक कादंबरी असून श्रीमतीसुद्धा चांगली आहे स्वभावाने, श्रीकांतसुद्धा एका परीने चांगलाच आहे. परंतु आपल्या पद, प्रतिष्ठा आणि आपली नोकरी याच्या वेगळं त्याला जगच उरलेलं नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये कुत्रड कोणाची होते आहे तर आपल्या पत्नीची होती आहे हे त्याला समजत नाही. आणि त्यांच्यातला विसंवादाचं हे कारण आहे. अजून एक कारण आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे की त्याचा कायम दावा असतो की माझ्या आईने माझ्या वडिलांच्या पश्चामध्ये खूप काबाड कष्ट करून मला शिकवलं, लहानाचं मोठं केलं.
पण श्रीमतीचं म्हणणं असतं, प्रत्येकच आई प्रतिकूल परिस्थिती कितीही असू दे आपल्या मुलाला शिकवते, ते तिचं कर्तव्यच असतं. पण श्रीकांतला मात्र आपल्या आईचा तो प्रचंड मोठेपणा वाटत असतो. आणि बायको म्हणजे श्रीमती त्याच्यासाठी जे झटते आहे ते मात्र त्याने अध्यारूत धरलेलं असतं, तिचं कर्तव्य आहे असं धरलेलं असतं. आणि इथेच त्यांच्यातल्या संघर्षाची ठिणगी पडली. म्हणजे तिचं असं म्हणणं आई करते ते खूप अगदी त्यागमय भावनेने, आणि मी जे काय करते आहे पत्नी म्हणून, मी माझं करिअर पण दावाला लावलं, माझं शिक्षणसुद्धा सोडलं, केवळ याच्या प्रेमाखातर मी या सगळ्या गोष्टी सोडल्या, त्यांचा त्याग केला, पण हा मला अध्यारूत धरतो आहे, माझं पत्नीचं ते कर्तव्य आहे असंच मानतो आहे. आणि मग साहजिकच त्यांच्यामधले ते ताणतणाव वाढायला लागतात. आणि जेव्हा ती निर्वाणीचं त्याच्याशी बोलते ना मंडळी, की आता ती त्याला सोडून अमेरिकेला जाणार आहे शिक्षणासाठी, त्यावेळेला ती स्वतःचं म्हणणं त्याच्यासमोर कोणत्या शब्दात मांडते ना, ते आपण तिच्याच शब्दामध्ये बघूया, म्हणजे आपल्याला कळेल त्या दोघांच्या पती-पत्नीच्या नातेसंबंधामध्ये कोणत्या प्रकारचा तणाव होता आणि त्याचं पर्यवसान कशा प्रकारे घडून आलेलं आहे. बघा ती काय सांगते श्रीकांतला, श्री, मला इतिहासाचं प्रेम होतं आणि माझं तुझ्यावर पण प्रेम होतं. खरं सांगायचं तर एकेकाळी इतिहासापेक्षाही माझं तुझ्यावर जास्त प्रेम होतं. पण तुझ्या बिझनेसच्या जगात बघता बघता तू हरवून गेलास आणि यशाच्या मागे धावत असताना तुझ्या सर्व नाजूक भावना लोप पावल्या. माझ्यापाशी एक इतिहास वगळता दुसरं काही शिल्लकच नाही उरलं. माझ्या लेखी घर, गाडी, पैसा या गोष्टींना काडी इतकंही महत्त्व नाही. श्री, तू स्वतःला एक प्रश्न विचार, तू जर माझ्या जागी असतास तर तू काय केलं असतंस? मी पण तेच करतेय. तुला आठवतं तू हुबळीत नोकरी का नाही धरलीस? कारण स्वतःच्या मनातून जे मिळवायचं तू ठरवलेलं होतंस ते काहीही करून मिळवल्याशिवाय तुला गप्प बसायचं नव्हतं. आता माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे हे मला नीट स्पष्ट झालंय आणि ते मी प्राप्त करणार आहे. श्री, तूच माझा गुरु आहेस हे तर मी तुझ्याकडूनच शिकले आहे. पुढे तिने अतिशय 3-4 ओळी छान मांडले आहेत. मी तुझ्याशी लग्न केलं कारण मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. आता मी तुला सोडून जात आहे. ती तुझं माझं भांडण झालं म्हणून नव्हे, तू रागावला आहेस म्हणून नव्हे, कोणत्याही आर्थिक अथवा इतर मोहाला बळी पडून मी तुला सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मी निघून जात आहे कारण मला तुझ्यासारखं बनायचं आहे आणि तू मला नक्की जाऊ देशील याची मला खात्री आहे. आपल्या पत्नीवर हुकूमत गाजवू इच्छिणाऱ्या नवऱ्यांपैकी तू नाहीस याची मला खात्री आहे. आणि हे सगळं म्हणण्याआधी त्यांच्यामध्ये जेव्हा 1-2दा वाद होतात त्यावेळेला ती त्याला म्हणते की अरे श्रीकांत, तुला माझं मूक पण कळत नसेल. बघा मंडळी, खूप विचारपूर्वक ती वाक्य उच्चारते. तुला जर का माझं मूक पण कळत नसेल तर माझे शब्दसुद्धा तुझ्या हृदयापर्यंत पोचणार नाहीत. बघा तिच्या मनातली भावना तिने एका वाक्यात उलगडून दाखवलेली आहे. हा जो मंडळी आता हा थोडक्यात कथानकाचा भाग मी तुमच्यासमोर विशद केला. पण मंडळी, मला काय ह्याच्यातनं सगळ्यातनं वाटतं सांगू का, की लक्षात घ्या, कोणताही नातेसंबंध आपल्या आयुष्यामध्ये येऊ दे, पण त्या नातेसंबंधामध्ये मग पती पत्नी हे नातं असू दे, आई मुलगा हे नातं असू दे, आई मुलगी हे नातं असू दे, मित्रमैत्रिणी नातं असू दे, कोणत्याही प्रकारचं नातं असू दे, त्या नात्यामध्ये त्या नात्यातल्या भूमिकेमधलं मैत्र जपणं हा शब्द महत्त्वाचा आहे. त्या नात्यातलं मैत्र जपणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि भल्या भल्या नातेसंबंधांना जी ठोकर लागते, जो तणाव निर्माण होतो, तो ह्याच्यामुळेच. ते फक्त त्यांच्या ताठर भूमिकेतनंच वागतात. हां मी नवरा आहे, हां मी बायको आहे, हां मी आई आहे, हां मी मुलगा आहे. म्हणजे स्वतःच्या भूमिकेतलं मैत्र जर का आपण जपलं ना मंडळी, तर कधीही कोणत्याही नातेसंबंधामध्ये ताणतणाव येणार नाहीत. तेव्हाच्या तेव्हा त्या गोष्टी क्लिअर होतील. पण तेवढा विश्वास समोरच्यासाठी आपल्याला पाहिजे, समोरच्यावर आपला पाहिजे. आणि हा विश्वास कधी निर्माण होतो? नुसतं ते नातं असून चालत नाही. मग ते रक्ताचं असू दे किंवा भावनेचं असू दे, त्या नात्यामध्ये मैत्र आवश्यक आहे. आणि हीच गोष्ट श्रीकांत आणि श्रीमतीकडनं विसरली गेली असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणूनच ती दोघं चांगली असून हुशार असून सुद्धा
त्यांच्या लग्न संबंधामध्ये समस्या निर्माण होते. आणि दुर्दैवाने त्यांना मूलबाळ न झाल्यामुळे, कारण श्रीमती म्हणते मूलबाळ झालं असतं तरीसुद्धा मला विरंगुळा मिळाला असता, माझं आयुष्य सकारात्मक दृष्टीने पुढे गेलं असतं. पण आता शिक्षण आणि माझा अभ्यास, माझा इतिहास विषय जो आहे त्याच्यावरच आता मला फोकस करायचा आहे. कारण एका मर्यादेपर्यंत आपण असं ताणलेल्या अवस्थेमध्ये राहू शकतो. तिला मोकळा श्वास घ्यायचा आहे. त्या भल्या मोठ्या घरामध्ये तिचा जीव गुदमरायला लागलेला आहे. श्रीमतीच्या दृष्टिकोनातनं पाहिलं, तुम्ही ही सगळी कादंबरी वाचलीत की आपल्याला श्रीमतीचं हे म्हणणं पटतं. त्याच्यामुळे मंडळी, ह्या कादंबरीला जो सामाजिक स्तर आहे तो उलगडून दाखवण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला. आणि ह्या कादंबरीवरनं खरंच एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते, जी मी आत्ता विशद केली, की प्रत्येक नातेसंबंध टिकवण्यामध्ये त्याच्यातलं मैत्र अवलंबून असतं. नुसता नातेसंबंध तुम्ही टिकवायला गेलात तर तो फक्त व्यावहारिक नातेसंबंध राहतो. भावभावनांची जोड त्याच्यामध्ये असेल असं सांगता येत नाही. आणि म्हणून ही भावभावनांची जोड जपायची असेल तर प्रत्येक नात्यात आणि पती पत्नीच्या नात्यात तर ती आवश्यकच आहे. नाहीतर नुसतं व्यावहारिक लौकिकार्थाने पती पत्नीचं नातं राहील. पण ते जर का आपल्याला मनातनं नातं फुलवायचं असेल तर मैत्र आवश्यक आहे. मग अशा तडजोडी किंवा अशा खूप गहन समस्या निर्माण होणार नाहीत. आणि जरी झाल्या तरी पती पत्नी एकमेकांच्या साथीने त्या पार करू शकतील. मंडळी, या कादंबरीचा थोडक्यात परिचय करून देण्याचा मी आत्ता प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनी ही कादंबरी वाचा. कौटुंबिक कादंबरी आहे. लेखिका आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने त्या कादंबरीमध्ये प्रसंगांची जी जुळवण आहे ती केलेली आहे, गुंफण केलेली आहे. त्याच्यामुळे सलग आपण ही कादंबरी वाचू शकतो. छोटीशीच कादंबरी आहे, तुम्ही नक्की वाचा. वाचक हो, हा भाग आपला इथेच संपलेला आहे. हा भाग तुम्हाला आवडला असल्यास या भागाला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, की जेणेकरून पुढचे जे भाग प्रकाशित होतील त्याचं नोटिफिकेशन त्वरित आपल्यापर्यंत पोचलं जाईल. धन्यवाद मंडळी.